मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त राहतील याची हमी महापालिकेनेच द्यावी असे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिलेत। पावसाळ्यापूर्वी रस्त्याची जी डागडुजी करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हमी मागितली आहे। तर मे महिन्यापर्यंत सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील असा दावा महापालिकेने केलाय। या संदर्भातल्या उपाययोजनांसाठी एका विशेष सुनावणी सुद्धा न्यायालयाने ठेवली आहे। त्यात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वाहतूक विभागाचे 6 आयुक्त यांना हजर राहावं लागणार आहे। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमची रिपोर्टर सोनाली शिंदेकडून। सोनाली, आपण बघतोय की मुंबईतील रस्ते हे पुढच्या 5 वर्षात खड्डेमुक्त राहतील अशी हमी महापालिकेने द्यावी असं मुंबई महापालिकेला हायकोर्टाने सांगितलेले आहे। काय अधिक माहिती मिळते? प्रश्न आपण पाहिलं की दरवेळेला पावसाळा आला की त्यासाठी खड्ड्यांसाठी वेगळा नीती आणि पुन्हा ती सगळी कामं पावसाळ्याच्या पूर्वी सुरू होतात। पण हायकोर्टाने आता केवळ एक पावसाळा नाही तर पुढची 5 वर्ष मुंबई खड्डेमुक्त राहील असं आश्वासन पालिकेकडून मागितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर पालिकेने सुद्धा मे महिन्यापर्यंत हे सगळे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन दिलंय। एवढंच नाही तर या खड्ड्यांबद्दल विशेष सुनावणी सुद्धा होणार आहे। त्यामध्ये रस्त्यांबद्दल जे विभाग संबंधित आहेत, मग PWD असेल, महापालिका असेल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे काही वेगवेगळे विभाग त्याच्याशी जोडलेले आहेत, त्या सगळ्यांना त्या सुनावणीला हजर राहावं लागणार आहे। पण एकूणच या निवडणुकीत दिलेलं आश्वासन असेल किंवा न्यायालयाला महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेली हमी असेल, हे पाहता यंदा तरी मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील का याबद्दल मुंबईकर तरी आशावादी दिसतात। निश्चितपणे यावर्षी तरी मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील का हाच खरं तर आता प्रश्न आहे। थँक्स सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।